नमस्कार, उमाज किचन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कराची हलवा ही रेसिपी पाहणार आहोत। त्याचबरोबर ही बॉम्बे स्पेशल मिठाई आहे। चला तर आपण ही मिठाई कशी बनवायची ही आज आपण रेसिपी पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। गॅस चालू करून गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढई 1 वाटी पाणी हे मी टाकत आहे। त्या पाण्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे कमी जास्त प्रमाण करू शकता। हे आता मेल्ट करून घेऊयात। साखर आता विरघळली। आता आपण मध्यम आचेवर 5 मिनिटं शिजून घेऊयात। मंद आचेवर मी गॅस करून त्यामध्ये 1 लिंबाचा रस मी यामध्ये पूर्ण टाकत आहे व हे 5 मिनिटं मी शिजून घेत आहे। तोपर्यंत आपण दुसरीकडे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेऊयात। इथे बाउलमध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि यामध्ये 2 वाट्या मी पाणी घालत आहे व ते मी पाणी घातल्यानंतर चांगले मिक्स करून घेणार आहे। हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत। तर या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून झालेली आहे। या ठिकाणी साखरेचा पाक मी 5 मिनिटं मध्यम आचेवर शिजून घेतला आहे। आता सर्व मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यामध्ये टाकत आहे। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकल्यानंतर पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या अजिबात नाही झाल्या पाहिजेत आणि हाय हीटवर हे आपल्याला पटापट कुक करून घ्यायचं आहे। ढवळत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लॉवर खाली सेट होतं। पटापट आपल्याला ढवळत राहायचं आहे। असं ढवळत राहताना एकही सेकंद आपल्याला थांबायचं नाही तर हे कॉर्नफ्लॉवर खाली सेटल होतं। कढईच्या बेसला किमान 15 मिनिटं आपण काही न टाकता यामध्ये आपण हे चांगले मिक्स करून घेत आहोत व चांगलं याला टेक्स्चरही आता आलेलं आहे। आता यामध्ये मी ग्रीन कलर घालत आहे व ते चांगले मिक्स करून घेते। चांगले हे मिक्स कलर कॉर्नफ्लॉवरमध्ये चांगले मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये मी 1 चम्मच हे तूप टाकत आहे। तूपही आपल्याला चांगलं सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तूप हे सर्वत्र ॲब्झॉर्ब झालेलं आहे। अजून 1 चम्मच तूप यामध्ये मी टाकत आहे व ते मी चांगले मिक्स करून घेत आहे। एकदम आपल्याला तूप टाकायचं नाही, थोडे थोडे करून 1-1 चम्मच यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला कसा टेक्स्चर आवडतो, तुम्हाला जर रबडीसारखा निब्बार हा टेक्स्चर आवडत असेल तर कंटिन्यू हे तुम्हाला फिरवायला लागेल। जर तुम्हाला सॉफ्ट असे पाहिजे असेल तर तुम्ही हे कलर टाकल्यानंतर आणि तूप टाकल्यानंतर तुम्ही ते सेट करायला भांड्यामध्ये काढू शकता। तर आणखी 10 मिनिट मी हे कुक करून घेणार आहे। मस्त रंग खूप सुरेख आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान आलेला आहे। टोटल 1 तास मी हा हलवा शिजून घेतलेला आहे आणि कंटिन्युअस मी ते ढवळून घेतलेले आहे। आता मी गॅस बंद करून हे एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। माझ्याकडे ट्रे हा मोठा चौकोनी आकाराचा शिल्लक नाही, त्यामुळे मी टिफिनच्या डब्यामध्ये हे सर्व काढून घेत आहे थोडे थोडे करून। हे एकसारखं दाबून घेऊयात। हे गरम असतानाच मी वरून ड्रायफ्रूट हे घालत आहे। तुम्ही शिजवताना हे ड्रायफ्रूट घातले तरी चालेल।
पण मी शिजवताना हे ड्रायफ्रूट घातले नाही, त्यामुळे मी गरम असतानाच वरून हे ड्रायफ्रूट कट करून मी यामध्ये टाकले आहे. तर कढईमध्ये अजून मिश्रण काही शिल्लक आहे, तर मी अजून एका चौकोनी टिफिनमध्ये यामध्ये मी सर्व टाकत आहे. एकसारखे दाबून सेट करून घेत आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात हे ड्रायफ्रूट तुम्ही वरून हे टाकू शकता, पण मी हे प्लेनच ठेवणार आहे. हे दोन्ही डबे मी आता रूम टेम्परेचरवर हे मी पूर्णपणे थंड होईपर्यंत मी ठेवणार आहे. मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही, मी असंच रूम टेम्परेचरवर थंड करायला ठेवणार आहे. अर्धा तास ही मी सेट करून घेत आहे रूम टेम्परेचरवर. इथे कराची हलवाची मिठाई पूर्णपणे थंड करून घेतली आहे. आता मी एक एक करून मी हे उलटे डबे टाकत आहे. या प्रकारे मी मिठाई हे चौकोनी आकारामध्ये कापून घेत आहे. चौकोनी आकारामध्ये आपण वड्या तयार करून घेऊ, कट करून घेऊ. कट करून झाल्यावर एक एक ही मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. या प्रकारे कराची हलवा रेसिपी हे बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.